डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 56वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीनं मिरजेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 56व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी सभापती माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी विजय कांबळे सर, शशिकांत माने सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले, प्राध्यापक अविनाश जकाते, भास्कर बापू जगताप, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, वसंत खंडेकर, गौतम प्रज्ञा सूर्य, शबीर चिवेलकर, प्रमोद वायदंडे, राम कांबळे, आनंद हत्तेकर, प्रमोद माने, अजित परीट यांच्यासहित पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज वस्तुस्थिती ज्याने या महाराष्ट्र राज्यामध्ये नसून अख्खा देशाच्या बाहेर देशामध्ये सुद्धा चळवळ उभा केली, कामगारांचा लढा उभा केला, घरावरती तुळशीपत्र ठेवून समाजाला एक नवीन दिशा दाखवण्याची त्यांनी या ठिकाणी कामगिरी बजावली। थोर महापुरुष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पवाडातून, शायरीतून मनोरंजनाचे समाजाचं परिवर्तन करत जो अज्ञान समाज होता त्याला सुज्ञान करण्याचं सातत्याने त्यांचा प्रयत्न होता। तळागाळातील कष्टकरी शेतकरी, जो मजूर, जो घाणीबरोबर संघर्ष करतोय त्या कामगारांना सुद्धा एकत्र करण्याचं या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे। या महाराष्ट्रात नसून अखंड देशावर अण्णाभाऊ साठेंचा उपकार आहे। म्हणून आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना सांगली जिल्ह्यातून लाखो नागरिकांचं एक सह्या घेऊन आपण एक पत्र देऊया, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे याची मागणी करूया। जर मिळत नसतील तर सर्व समाज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त का विना रस्त्यावर उतरून आपण ही मागणी करणं गरजेचं आहे। आणि तो आपण भीक मागत नाही, तो अधिकार आहे, तो हक्क आहे। अण्णाभाऊंनी घरावर तुळशीपत्र ठेवून समाजाचं परिवर्तन केले, संयुक्त महाराष्ट्राच्या लढाला तिने उभं केलं, अखंड महाराष्ट्रासाठी संघर्ष केला। आणि त्या अण्णाभाऊंना जर तुम्ही नाकारत असला तर आम्ही निश्चितच आज महानिर्वाण दिनानिमित्त का विना मी आवाहन करू इच्छितो की रस्त्यावर उतरून आपण ही भारतरत्न या ठिकाणी अण्णाभाऊंना मिळावं असे आपण सातत्याने सगळ्यांनी प्रयत्न